नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। महाशिवरात्री जवळ आलेली आहे, म्हणूनच आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी बनवणार आहोत। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी वरीचा भात बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। ते आपण भाजून घेऊया। 1 ते 2 मिनिटच हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, अगदी जास्तही वेळ नाही लागत भाजायला। वरीचे तांदूळ भाजून झालेले आहेत, तर हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया। एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, तोही घालून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। बटाटा भाजून झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊया। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता आणि 1 मिनिट मिरचीचा कच्चा वास निघून जाईपर्यंत भाजून घेतलेली आहे। आता यामध्ये पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि 1 मिनिट हे भाजून घेऊया। आता यामध्ये वरीचे तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी गरमच घालायचं म्हणजे वरीचे तांदूळ छान फुलतात। तर अर्धी वाटी वरीच्या तांदळासाठी मी ते 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी कमी किंवा जास्तही लागू शकतं। तर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे झाकून आता 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत। झाकण खोलून बघूया। बघू शकता एकदम मस्त वरीचा भात झालेला आहे। एकदम मऊ भात झालेला आहे। तुम्हाला जर असा सुट्टा भात हवा असेल तर तुम्ही पाणी कमी वापरू शकता। तर वरीचा भात बनवून तयार झालेला आहे। आता आपण पुढची तयारी करायला घेऊया। शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी इथे 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊया 1 मिनिट। बारीक गॅसवरच फोडणी करायची आहे, नाहीतर फोडणी करपण्याची शक्यता असते। आणि आता यामध्ये 2 वाट्या ताक घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर आमटी जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी घालू शकता। मी इथे थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। साखर घातल्यामुळे आमटीला चव खूप छान येते आणि एकसारखं हलवत 4 ते 5 मिनिट आपण ही आमटी शिजवून घेऊया। शेंगदाण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे। आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया। पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता। 1 मिनिट मिरचीचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट घालायचं आहे। जाडसर कूट घातल्यामुळे भाजी खाताना एकदम छान लागतं जाडसर शेंगदाणे। आणि यामध्ये 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण साबुदाणा वडे बनवायला घेऊया। त्यासाठी ताटामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, 2 मीडियम आकाराचे उकडून मॅश करून घेतलेले बटाटे, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, पाव चमचा लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वड्यांचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता हात स्वच्छ धुवून घेते आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि आपण वडे बनवायला घेऊया। तर पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही वडे बनवू शकता। मी असे चपट्या आकारामध्ये वडे बनवत आहे, त्यामुळे वडे छान तळले जातात आणि मस्त क्रिस्पी होतात। तर सर्व वडे मी इथे बनवून घेत आहे।
बघू शकता इथे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत, ते आता आपण तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, आपण थोडंसं पीठ टाकून चेक करून घेतोय, व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे। तर मी यामध्ये वडे सोडून घेते आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे वडे छान क्रिस्पी तळले जातात। बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे वड्यांना आणि आपले वडे तळून झालेले आहेत, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळे वडे मी तळून घेते। बघू शकता आपले साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत, मस्त क्रिस्पी वडे झालेले आहेत। तर याच तेलामध्ये मी थोडंसं तळून घेत आहे, वेफर्सही तळून झालेले आहेत। आता आपण खिचडी बनवायला घेऊया। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे, तेल गरम झालं की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालून घ्यायच्या आणि त्या एखादा मिनिट भाजून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया, मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून हा बटाटा 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊया। बघूया बटाटा शिजलाय की नाही ते। तर बघू शकता इथे बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया, पाव वाटी शेंगदाण्याचं कूट, जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही खिचडी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला। तर खिचडी तयार झालेली आहे, यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया, त्यामुळे चव खूप छान लागते खिचडीला। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे। आता आपण रताळ्याची खीर बनवायला घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये इथे 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी रताळ्याचा खीस घालून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट हा रताळ्याचा खीस व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर खीस भाजून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी, दूध गरम करून थंड केलेलं आहे, कच्चं दूध नाही वापरायचं। थोडंसं दूध घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेलं आता सगळं दूध घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवर आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। खीर व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे ड्रायफ्रूट्सची पावडर घालून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत अजिबात। आता यामध्ये पाव वाटी साखर आणि पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एखादा मिनिट साखर विरघळेपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। साखर विरघळलेली आहे आणि याचबरोबर आपली खीर ही बनवून तयार झालेली आहे। बघू शकता एकदम मस्त खीर झालेली आहे, चवीला तर ही अप्रतिम लागते आणि याचबरोबर आपले उपवासाच्या थाळीमधले सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही महाशिवरात्री विशेष उपवासाची थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या महाशिवरात्रीला ही थाळी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।